नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये. आज आम्ही ग्राउंड क्राईम रिपोर्टिंग करणार आहोत. तर आता तुम्ही पाहू शकता आता मी कुठे उभा आहे. तर कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या समोर उभा आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण की एक FIR या ठिकाणी रजिस्टर करण्यात आला होता 2025 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये. हो, बरोबर तुम्ही ऐकलं. 2025 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये 177 नंबर क्रमांकाचा FIR 177/2025 असा फेब्रुवारी 2025 मध्ये एक FIR नोंदवण्यात आला होता. इथे फिर्यादीचं नाव आम्ही इथं घोषित करत नाही, कारण की त्यांच्या कदाचित जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्यांच्या सुरक्षेचं कारण असतो. तर फिर्यादीच्या सोबत चिटिंग झाली होती. तर चिटिंगच्या संदर्भामध्ये हा गुन्हा होता. FIR मध्ये जे कलम सेक्शन लावण्यात आले होते समोरच्या व्यक्तीवर, जे आरोपी होते त्याच्यामधील फिर्यादीने जे सेक्शन फिर्यादींच्या स्टेटमेंटनुसार किंवा त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तर जे आरोपी होते संशयित आरोपी म्हणू शकतात किंवा तथाकथित आरोपी, तर त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 अनुसार या FIR मध्ये कलम होतं 420, 406, 467, 465, 468, 504, 506 आणि 34. म्हणजे एकंदरीत आपण पाहू शकतो की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कलम भारतीय दंड संहिता 1860च्या अंतर्गत या FIR मध्ये नोंदवण्यात आली होती. ज्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांच्या विरोधात म्हणजे फिर्यादीने नोंदवली होती तक्रार, FIR झाला होता. त्यांची नावं साधारणपणे अशी होती: ज्ञानेश्वर बाळसराफ, मनीष दावडा, रत्ना ज्ञानेश्वर बाळसराफ, विनय दुबे, मयूर शहा, श्रुती मयूर शहा, श्याम शिंदे, अभिजित खरे, विकास जैन, प्राजक्ता मकरंद पाटील, पौर्णिमा मोहन वाडकर, दिव्या पुरोहित आणि मनोज दुबे. तर असे साधारणपणे 13 संशयित आरोपी किंवा तथाकथित आरोपी आपण बोलू शकतो या FIR मध्ये यांची नावं होती. मात्र आता जानेवारी 2026 आहे आणि आता फेब्रुवारी होईल. तर 1 वर्ष होत आलं तरी सुद्धा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली की कोपरखैरणे पोलीस स्टेशन मधले जे ह्याच्या FIRच्या संदर्भात किंवा या तक्रारीच्या संदर्भात जे IO आहेत, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तपास अधिकारी, ते इन्स्पेक्टर आहेत. ते इन्स्पेक्टर स्वप्नील सुभाष बेडसे किंवा बेडासे असं इंग्रजीमध्ये लिहितात, मराठी असो सुद्धा. पोलीसवाले तर माहिती नाही पोलीस विभाग का इंग्रजीमध्ये लिहितो नाव. तर स्वप्नील सुभाष बेडसे म्हणून आहेत, ते इन्स्पेक्टर आहेत. तर ते ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरमध्ये तपास अधिकारी आहेत. आणि गेली वर्ष होईल आता, म्हणजे 11 महिने झाले, 12वा महिना आता येईल, म्हणजे 1 वर्ष होईल साधारणपणे. तरीही सुद्धा या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली काही झाले नाही. इथपर्यंत आम्हाला सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. तर स्वप्नील बेडसे आहे ते ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही. आणि आपल्याला सांगतो, हा साधारणपणे 12 कोटींचा चिटिंग फसवणुकीचा विषय आहे. प्रकरण हे 12 कोटींचं आहे, 12 कोटींच्या वरतीचं आहे. तरी सुद्धा हे जे IO आहेत स्वप्नील बेडसे, हे व्यवस्थितपणे इन्व्हेस्टिगेशन करत नाहीये, असा साधारणपणे तपास करत नाही. या प्रकारचा समोर सातत्याने दिसतंय. कारण कोणत्या प्रकारची चार्जशीट, कोणत्याही प्रकारचा आरोपीला अरेस्ट किंवा ह्या गोष्टी करण्यात आलेल्या नाहीये. 1 वर्ष होऊन सुद्धा जर कोटींच्या प्रकरणामध्ये पोलीस तपास अधिकारी जर अशा प्रकारचा स्टँड घेत असतील, निगेटिव्ह नकारात्मक स्टँड असेल, तर मला सांगा, जर सामान्य माणसांचे काही लाख 2 लाख जेव्हा त्यांची फसवणूक आहे लाख 2 लाखाची, त्यावेळेस पोलीस लोक कशा पद्धतीने बिहेव करत असतील. जर 12 कोटीच्या प्रकरणामध्ये तपास अधिकारी स्वप्नील बेडसे जे आहेत कोपरखैरणे पोलीस स्टेशन मधले, या प्रकारातले FIR नंबर 177/2025 जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नसतील, तर याच्या पाठीमागचं कारण काय? आणि अजून एक गोष्ट आपल्याला सांगतो, आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली की स्वप्नील बेडसे जे तपास अधिकारी आहे, त्यांनी फिर्यादीलाच उलट धमकी दिली आहे की जर तुम्ही मला जास्त दबाव आणला किंवा तुम्ही मला जास्त विचारणा केली, तर मी तुम्हालाच या FIR मध्ये तुम्हालाच मी आरोपी बनवेल. असं काहीसं आम्हाला सूत्रांकडून माहिती पडलं. आता ह्याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे पोलीस विभागाने ठरवावं. आणि जर 12 कोटीच्या प्रकरणामध्ये जर पोलीस विभाग किंवा पोलीस तपास अधिकारी जर अशा प्रकारे नकारात्मक भूमिका घेत असतील, तर सामान्य माणसांची जेव्हा 1-2 लाखाची फसवणूक आहे, तेव्हा तर ते या पोलीस स्टेशनच्या दरवाजासमोर उभंही करणार नाही, असं आम्हाला वाटतं. तरी सुद्धा आमची विनंती आहे की या प्रकरणामध्ये जी फसवणूक झालेली आहे, त्या व्यक्तीला, फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस विभागाने थोडं सकारात्मक दाखवावी. अन्यथा असे कितीतरी प्रकरणं असतील, हे प्रकरण एक तर समोर आलेले अशी किती प्रकरणं असतील की पोलीस विभागाकडून वर्षानुवर्षे दाबून ठेवण्यात आले असतील. आणि या संदर्भात आम्ही जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे कोपरखैरण्याचे, गवळीचं म्हणून आहेत, त्यांना संपर्क साधला फोनवरून. ते उपलब्ध नव्हते यावेळेस, तर त्यांना संपर्क साधला, तर त्यांनी सांगितलं की
मी या विषयाची पूर्णतः माहिती घेऊन तुमच्याशी पुन्हा संपर्क साधेन. तर त्यांनी सकारात्मक दाखवली. मात्र गेली आणि गवळीसाहेब तर माझ्यामध्ये गणपतीच्या आसपासच इथं ट्रान्सफर होऊन आले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्यापासून सुद्धा या प्रकरणासंदर्भात स्वप्नील बेडसे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती लपवून ठेवली असं कदाचित वाटतंय. कारण की एवढं मोठं प्रकरण जे आहे, जर सिनियर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती नसेल आणि तपास अधिकारी सांगितलं असेल, म्हणजे याच्यामध्ये कोणी ते स्वप्नील बेडसे जे आहेत ते कदाचित याच्यामध्ये ही गोष्ट वरिष्ठांना माहिती पडू नये म्हणून काहीतरी कुठेतरी पाणी मुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे पोलीस विभागाने वरिष्ठांनी सिनियर वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा एसीपी असतील किंवा डीसीपी असतील किंवा सीपी यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. कारण की आताच आम्ही त्यांनी वृत्तपत्रांना माहिती दिली की पोलीस हे घाबरवण्यासाठी नसतात, तर तुमच्या सेवेसाठी असतात. तर अशा प्रकारची सेवा जर पोलीस तपास अधिकारी करत असतील तर नागरिक सामान्य जनता कसा तुमच्यावर विश्वास ठेवेल, तुमच्याशी घाबरेलच. आणि पुन्हा फिर्यादीला जर धमकावत असेल की विचारणा केली केस संदर्भात, तर मला सांगा की कशा पद्धतीने हे पोलिसांचा धमकवण्याचा प्रकार म्हणजे घाबरवण्याचा प्रकरण आहे. तर थोडंसं पोलीस विभागाने याच्यावर लक्ष घालावं आणि फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. धन्यवाद.